तर फलटणमधील डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची सुषमा अंधारे, रुपाली पाटील ठोंबरे यांनी भेट घेतली। सुषमा अंधारे आणि रुपाली पाटील ठोंबरे यांच्यात शाब्दिक चकमक झाली। फलटणला जाऊन बसावं लागेल आणि सुषमाताई ज्या काही तुम्ही त्रुटी सांगतायत ना त्या मीडियावर यांच्यासोबत बोलून काही उपयोग नाही। मी स्वतः क्रिमिनल लॉयर, पण रुपाली ताई तुमच्याच पक्षाची महिला होती हे पण एवढं लक्षात राजीनामा मागितला पाहिजे ताई। आपण आया म्हणून इथं आलो। मी ज्या पक्षाची आहे मी एक महिला म्हणून आहे। मग तुम्ही आता महिला आयोगाने जे काही वक्तव्य केलं एक लक्षात घेते तिचं स्वतःच आहे। महिला आयोगाला अधिकारच नाहीये की ज्या पद्धतीने बसून, कारण का याच्यावर याचिका दाखल होऊन तुम्ही कायद्याच्या बाहेर कामकाज केलं। कुठल्या हीच महिला आयोग नाही, कुठल्याच महिला आयोगाला हा अधिकार नाहीये। महिलांनाच पापी ठरवते तो हेच तर वेदनादायक आहे। म्हणून तर लाज वाटली ना आणि समोर घेतली ना भूमिका। ते या जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित आहे, परंतु ही घटना कुठे घडली आहे? फलटण मध्ये घडली। कायद्यानुसार ज्युडिशिक्शन हे वेगळं येतं दादा। आई वडील आहेत रुपाली ताई, ती फलटण मध्ये घडली ना, फलटण बारामतीत येतं। बारामती लोकसभेत येतं, जिथं उभ्या राहिल्या होत्या निवडणुकीला। तिथं त्यांचीच जबाबदारी आहे, इथेही त्यांचीच जबाबदारी आहे। दोन्ही जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्राचे विषय तो नाही। आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते जे म्हणतात ना की तू इथं पालकमंत्री, तर तिथं प्रशासनाला आणि आयोगाला सांगणं, आयोग करणाऱ्याला म्हणजे तपास अधिकाऱ्याला सांगणं गरजेचं। बरोबर ताई, पण आमच्या भैयाने जे सांगितलं आता त्याला कितपत त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी रिस्पॉन्स दिला का? त्या ठिकाणी काही माहित नाही का त्यांना? त्यावेळेला म्हणजे अजितदादांना सुद्धा ती गोष्ट माहितीच सगळे। कशी कशी दादा सांगा तुम्ही मला। आता ते त्या सांगा ना कशी। जर माहित नसेल तर मग त्यांनी मंत्री राहू नये। मीडियाच्या माध्यमातून सगळं माहिती माहित नसेल तर त्यांनी मंत्रिपदावर राहू नये की त्यांना माहिती